अहो, सियाने स्वतःच्या वेदना सहन करत येऊन स्टडी रूमच्या डोअरवर थाप मारली. तिला इतका त्रास होत होता की तिचा चेहरा पूर्ण घामाघूम झालेला. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागलेली. खरंच या क्षणी तिला तिच्या चेस्टमध्ये भरपूर कळा सुटल्या होत्या. ती दार वाजवत होती, पण तिच्या ठोकवण्यावरही अग्नेयने दुर्लक्ष करत तो स्वतः त्याच्या प्रिन्सीला झोपवू लागला. तसं सिया न राहून खाली सुवर्णाच्या रूममध्ये आली. मॉम, तिला तर आता एक पाऊलही पुढे टाकवत नव्हतं. आवाजही अगदी क्षीण झालेला तिचा. पण तिच्या हाकेवर नुकत्याच सुवर्णाला बेडवर झोपवणाऱ्या नर्सचं तिच्याकडे लक्ष गेलं. तसे तिचे डोळे मोठे झाले. मॅडम, आणि ती दचकून काहीशी जोरात ओरडली. तसं सुवर्णानेही घाबरून त्या दिशेला बघायला तिच्या हृदयात तर धस्सच झालं. सिया बाळा, तिची अवस्था बघून सुवर्णा लगबगीत उठायला जाणार की त्या नर्सने तिला अडवलं. मॅडम, अहो काय करताय? थांबा, मी त्यांची मदत करते. नर्सने येऊन सियाला पकडून आणून सुवर्णा समोर बसवलं. तशी सिया रडतच त्यांच्या मिठीत शिरली. सिया, काय झालं राणी? तिला इतकं घामेजलेलं बघून, त्यात अगदी लाल झालेलं बघून सुवर्णाही चांगल्याच घाबरल्या. अग्नी तिला काही बोलला की काय या कल्पनेनेच त्यांना अगदी कसंसं झालं. मॉम, मला त्रास होतोय. प्लीज यांना सांगा ना कीटोला द्यायला. सियाने कसे बसे तिचे दुमडलेले ओठ उघडत सुवर्णाला सांगताच तिने पटकन तिला मागे केलं आणि पुढून तिची पूर्ण भिजलेली साडी बघून तिचा हात भीतीने तोंडावर गेला. कीर्ती, पटकन आईंना बोलवून आण आणि नित्यालाही सांग मी बोलवलंय. सुवर्णाने पटकन सियाला परत हृदयाशी लावलं. तिला किती वेदना होत असतील याची एक आई म्हणून त्यांना कल्पना होती आणि त्यांना तर तिची हालत बघूनच अंगावर काटा आलेला. सुवर्णाच्या सांगण्यावर नर्स पळतच जाऊन आजी आणि नित्याला बोलवून आली. वहिनी, अगं काय होतंय तुला? तुझी साडी कशी भिजली? सियाचा पुढून भिजलेला पदर बघून नित्याचं हृदयही घाबरलं. नित्या, ते मी तुला नंतर सांगते. तू आधी किटोला बाहेर घेऊन ये. आई, अहो बघा ना, ती किती कळवळतीये. सुवर्णा तर सियाची हालत बघून रडायलाच लागलेली. पण आजीने जाऊन पटकन दार बंद करत त्या सिया जवळ आल्या. सिया बाळा, दुधाला खडा धरलाय वाटतं. थांब, मी थोडी मालिश करते, तुला आराम पडेल. आजीचे डोळेही तिची हालत बघून भरून आले. नाही आजी, मला आता काहीच सहन नाही होणार. प्लीज काहीतरी करा. माझं बाळ फक्त आणून द्या. सियाचा श्वासही आता फुलला होता. रडत धडत कशा तरी वेदना अडवून होती ती. पण खरंच त्या वेदना इतक्या सोप्या होत्या का? कीर्ती, माझा फोन आण. सुवर्णाचं डोकं आता सुन्न पडलेलं. तरी सियाची हालत बघता तिने पटकन डॉक्टरांना फोन केला. आई ग, आजीने सियाच्या नसा सोडवायला बघत होत्या, पण ती वेदनेने अक्षरशः लाल झालेली. आता या वेदना तिचा जीव घेतात की काय असं झालं तिला. सिया राणी, थोडं सहन कर बाळ. मी स्टाफला गरम पाणी आणायला सांगते. आजीने सियाचा अवतार नीट करत दरवाजा उघडून स्टाफला ऑर्डर दिली. तोपर्यंत नित्या इकडे 5व्या फ्लोअरवर पोहोचली होती. सियाची ती हालत बघून तिला भीतीने रडू येत होतं. आपल्या वहिनीला काय झालं हे तर तिला कळत नव्हतं, पण तिची अवस्था गंभीर आहे इतकं तर तिला समजलेलं. भाई प्लीज ओपन दी डोअर भाई. नित्याने येऊन
अग्नेयच्या रूमचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. पण अग्नी इकडे स्टडीमध्ये असल्याने त्याच्यापर्यंत तिचा आवाज पोहोचणार होता का? भाई प्लीज, वहिनीला त्रास होतोय, डोअर ओपन कर ना, तिला कीटो हवीये. नित्याचा आवाज त्या पूर्ण फ्लोअरला दणाणून सोडत होता. पण ह्याच्या साऊंड प्रूफ रूमच्या आत तिचा आवाज कसा जाणार होता ना? नित्याने बराच टाइम प्रयत्न करून ती रडतच आरवकडे निघाली. तिच्या डोळ्यांसमोर ह्या क्षणी फक्त सियाचा वेदनेने कळवळणारा चेहरा येत होता. आरव, आरव. नित्याने आरवचा दरवाजा वाजवायला त्याने वैतागतच दार उघडलं. खरं तर तो तिच्यावर चिडला होता. नको तो विषय ती हॉलमध्ये घेऊन आल्याने भलतच झालं असं त्याला वाटत होतं. सियाला कोणी दुखावलेलं त्याला सहनच व्हायचं नाही. पण आता नित्याला समोर इतकं घाबरलेलं आणि रडताना बघून त्याचं हृदयही घाबरलं ना. नित्या, काय झालं? त्याने पटकन नित्याचे दोन्ही खांदे पकडले. पायऱ्यांवरून रडत आल्याने तिचाही श्वास भरला होता. आरव, ते वहिनी. सियाचं नाव ऐकताच इथे आरवच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले. वहिनी काय नित्या? अगदी सेकंदातच त्याचा जीव घशात आला. आरव, ते वहिनी मामीच्या रूममध्ये. नित्याने रडत इतकं बोलायला आरव वाऱ्याच्या वेगाने खाली पळाला. पण सुवर्णाच्या बंद डोअरच्या आतून सियाच्या रडण्याचा येणारा तो आवाज ऐकून त्याच्या मनाची घालमेल झाली. वहिनी, मॉम, दार उघड. वहिनी, काय झालं? सियाला इतकं रडताना बघून आरव जास्तच पॅनिक झाला आणि तो त्यातच दरवाजा वाजवू लागला. आरव, काय झालं? इतक्या गोंधळाने विष्णूही बाहेर आलेला. विष्णुदा, वहिनीला खूप त्रास होतोय, तिला कीटो हवे. मी वर गेले होते पण भाईने दरवाजा उघडलाच नाही. दादा, प्लीज कीटोला घेऊन ये, नाहीतर वहिनी. नित्याने रडतच विष्णूला सांगताच तो घाईतच मागच्या बाजूने वरच्या दिशेला पळाला. मॉम, प्लीज मला आत येऊ दे. आरव दरवाजा वाजवून अगदी थकून गेलेला. त्याचेही डोळे भरून आलेले. नित्याही तिथेच रडत उभी होती. आई, अहो आरूला समजवा, तो आत नाही येऊ शकत. सुवर्णाला तर सियाला सांभाळायचं की तिचा दरवाजा तोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिच्या मुलाला तेच समजेना. पण सुवर्णाचं ऐकून आजीने तणतणतच दरवाजा उघडून समोर उभ्या आरवला झटक्यात मागे ढकललं. आजी, वहिनी. तो सियाच्या त्या ओरडण्याच्या आवाजाने अगदी त्रस्त झालेला. भुरट्या, शांत हो. तुझा सियासाठी तळमळणारा जीव समजतोय मला, पण काही गोष्टी बायकांपुरत्याच मर्यादित असतात. नित्या, कीटो आली की तिला आत घेऊन ये. आणि आरव, ते मेले डॉक्टर्स कुठे राहिले बघ जरा. इथे माझी लेक त्रासात आहे. शेवटचं वाक्य बोलताना आजीनेही डोळ्याला पदर लावला. पण तिचं बोलणं समजून आरव त्याचा फोन घेऊन तडक बाहेर पडला. आता हा मुलगा डॉक्टरांना उचलूनच आणतो वाटतं. इकडे आजी परत आत जायला तिला अग्नेय लिफ्टमधून घाईतच बाहेर पडताना दिसला. तसं त्याच्या हातात कीटोला बघून तिला हायसं वाटलं. आजी, माझी जाना. अग्नेय आजीला काही विचारणार तोच सियाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. तसे त्याचे डोळेच मोठे झाले. जाना. तो घाबरून वाऱ्याच्या वेगाने आत जाणार की आजी त्याला तडक आडव्या आल्या. अग्नी, कीटोला आण इकडे. तिला आता तरी फक्त तिच्या लेकीची गरज आहे. आजीच्या बोलण्यातला कोरडेपणाकडे
सध्या अग्नेयचं अजिबात लक्ष नव्हतं. तो तर त्याच्या पाखराचा रडतानाचा आवाज ऐकून स्टिफ झालेला. प्रिन्सेस तो आजीच्या बोलण्याला न जुमानता डायरेक्ट आत शिरला. तसं समोर सियाची हालत बघून त्याच्या काळजात धस्सच झालं. तिची साडी पुढून पूर्ण भिजलेली, पण त्यापेक्षा वेदनेने लालभडक झालेलं त्याचं पाखरू खूप रडत होतं. तिचा तो अवतार बघून त्याचंही अंग भीतीने थरकापून उठलं. प्रिन्सेस तो कीटोला घेऊन घाईतच तिच्या जवळ आला. तसं तिची नजर फक्त तिच्या पिल्लावर गेली आणि त्या वेदनेतही तिच्या ओठांवर हलका हसू पसरलं. कीटो मम्माकडे ये राजा. तिने रडतच तिच्याकडे हात केला. तसा अग्नेय कीटोला तिच्याकडे देतच तिच्या समोर बसला. प्रिन्सेस काय होतंय तुला? मॉम ही का रडतीये? सियाच्या चेहऱ्यावरचा तो घाम बघून अग्नेयाने पटकन तिचा चेहरा ओंजळीत घेतला. पण ती वेळी तर आपल्या पिल्लाला उराशी लावून रडत होती. तिने अग्नेयकडे बघितलंही नाही. अग्नी तू बाहेर जा, आपण नंतर बोलू. सुवर्णाला सध्या कोणाला सांभाळावं तेच समजेना. नाही मॉम, मी माझ्या प्रिन्सेसला या अवस्थेत सोडून कुठेच जाणार नाही. मला कोणी सांगेल का हिला काय झालंय? प्रिन्सेस बच्चा, काही त्रास होतोय का तुला? चल आपण डॉक्टरकडे जाऊ. तिची अवस्था बघून अग्नेयचे डोळे अक्षरशः लाल झालेले. तो बोलत होता पण सिया त्याच्याकडे बघतही नव्हती. ती फक्त आता तिच्या पिल्लाला दूध पाजायला जाणार की त्या नर्सने तिला पटकन अडवलं. मॅम वेट, तुम्ही तुमच्या बेबीला आता दूध नका पाजवू. कदाचित तुम्हाला फीवर चढलाय. नर्सने सियाचा लाल भडक झालेला चेहरा पाहून अनुमान लावायला अग्नेयने पटकन तिच्या कपाळावर हात ठेवला. तसे त्याचे डोळे मोठेच झाले. मग आजपासून टेन्शनमध्ये त्याला ही गोष्ट लक्षातच आली नाही. ओ शिट जाना, तुला तर खूप फीवर आलाय. अग्नेय सियाला मिठीत घ्यायला जाणार की ती रडतच सुवर्णाच्या मिठीत शिरली. मॉम मी माझ्या बाळाला दूधही नाही पाजवू शकत. प्लीज काहीतरी करा ना मॉम, आत्ता मला सहन नाही होत आहे. सिया आत्ता या वेदना सहन करून अक्षरशः थकली होती. पण तिचं ऐकून इथे अग्नेयचं हृदय हेलावलं ना. आपल्या पाखराला इतका त्रास होऊन देखील ते आपल्या कुशीत आलं नाही. ते बघून त्याचे डोळे किंचित ओलावले. त्याच्यामुळे तिला त्रास होतोय ही गोष्ट त्याला सहनच होणार नव्हती. प्रिन्सेस कम बच्चा, माझ्याकडे ये. आपण डॉक्टरकडे जाऊ. तिची पुढून ओली झालेली साडी बघून त्याला आता भीती वाटायला लागलेली. तो तिला तसाच पुढे होऊन उचलायला जाणार की तोच आजी डॉक्टरांना घेऊन आत आल्या. पूर्ण पाऊण तासाने सियाचा रूम मधून येणारा तो वेदनेने रडवेला आवाज शांत झालेला बघून इथे बाहेर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. पण अग्नेय अजूनही दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंफून शांत बसला होता. त्याच्या लाल भडक झालेल्या डोळ्यातलं पाणी आज कोणापासून लपलं नव्हतं. आरव तर कीटोला घेऊन अग्नेयकडे रागात बघून कधीच त्याच्या रूममध्ये गेला होता. पण विष्णू आणि नित्या अग्नेय सोबत बाहेर थांबले होते. खरं तर त्याला त्याच्या प्रिन्सेस सोबत आत थांबायचं होतं, पण त्याला सुवर्णाने रागात सांगितल्यावर तो तणतणात बाहेर आलेला. तरी मागचा पाऊण तास तिच्या रडण्याने त्याचं हृदय किती ते तडपलं होतं हे त्याला माहीत. डॉक्टरांची टीम बाहेर येताच त्या तडक अग्नेय समोर येऊन उभ्या झाल्या. तसं अग्नेयने त्याची भडकलेली नजर त्यांच्यावर आणली.
डोंट वरी मिस्टर अग्निहोत्री, त्या आता शांत झाल्या आहेत. हा फीवर आहे, पण तोही एका दिवसात उतरून जाईल. त्या वयस्कर लेडी डॉक्टरने अगदी अदबीने अग्नेयला सांगितलं. डॉक्टर, माझ्या वहिनीला काय झालेलं? ती रडत का होती? नित्या ही डोळे पुसत पुढे आली. त्यांना ब्रेस्ट एक्झॉस्टमेंटचा त्रास झाला होता. कदाचित खूप टाइम त्यांच्या बेबीने फीड केलं नव्हतं. सो अशा टाइमला आईचं दूध स्टोअर होऊन ते फ्रीज होतं. त्याचा मग तिला प्रचंड त्रास होतो. खूप पेनफुल असतं हे सर्व. जर त्यांनी त्रास जाणवताच लगेच बाळाला फीड केलं असतं तर त्यांना इतका त्रास झाला नसता. बट नाऊ शी इज लिटिल बिट फाईन. त्यांचं पेन थोड्या प्रमाणात कमी झालं आहे. त्यांना आता मी इंजेक्शन दिल्याने त्या झोपूनही गेल्या आहेत. पण त्यांची नाजूक तब्येत बघता त्यांनी खरंच खूपच सहन केलं. डॉक्टर त्यांना मग तिचे प्रिस्क्रिप्शन सांगून त्यांच्या टीम सोबत निघून गेल्या. पण इकडे त्यांचं ऐकून अग्नेय मात्र स्तब्ध झालेला. ती रूमवर गेल्यावर त्याच्याकडे कीटोला मागत होती, पण त्याने तिला दिलं नव्हतं. नंतर बराच टाइम तिने दारही वाजवलेलं आठवून आता त्यानेच डोळे गच्च मिटून घेतले. त्याच्या रागात तो इतका कसा गुरफटला त्याला तेच समजलं नाही. आपण आपल्या प्रिन्सेसच्या या सिच्युएशनचे जबाबदार आहोत बघून त्याला अगदी धसच झालं आणि तो तडक रूम मध्ये आला. तर आता त्याचं पाखरू बेडवर शांत झोपलं होतं. तिच्या चेहऱ्यावरूनच तिने आज किती त्रास सहन केलाय याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. त्याचे डोळे पश्चातापाने काठोकाठ भरून आलेले. पण आता पश्चाताप करून काय उपयोग ना? तेव्हा तर त्याचं काळीच अगदी दगड झालेलं. अग्नी, सियाला माझ्या जवळच राहू दे आता. खूप उशीर झालाय, तूही जाऊन झोप. अग्नेयला बघून सुवर्णाने सियाच्या डोक्यावर हात फिरवत त्याला थोडं कोरडेपणानेच उत्तर दिलं. मॉम, मी तिला रूम मध्ये घेऊन जातो. मी तिची केअर घेईन. अग्नेयने सुवर्णाच्या रागाला डावलत तो पुढे येऊन पटकन त्याच्या पाखराला उचलणार की, अग्नी, मी बोलली ना तिला इकडे झोपू दे म्हणून. आणि तू इतकीच काळजी घेणारा असता तर मगाशी तू असताना तिला खाली यायची गरज का पडली? कुठे होता तू तेव्हा जेव्हा ती वेदनेने कळवळत होती? का तिला कीटोला मागायला माझ्याकडे यावं लागलं? अग्नी, जर तू इतकीच तिची काळजी घेणारा असता तर आत्ता माझी लेक इतक्या त्रासात नसती. अग्नी, मगाशी तिने कीटोकडे जरा दुर्लक्ष केलं तर तू इतका चिडला. मग आता तुझाही तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यावर आता स्वतःला काय शिक्षा देणार तू? सुवर्णाने अग्नेयला त्याची चूक रिअलाइज करून देताच अग्नीचा कंठ अजूनच भरला.